धार्मिक मान्यतेनुसार माघ महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला गेला आहे. या महिन्यात गणेश जयंती, वसंत पंचमी, रथसप्तमी असे सण येतात. माघ पौर्णिमा हा त्यातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी गंगा स्नानाला आणि विष्णू देवाच्या पूजेला महत्त्व आहे. याच माघ पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते. या दिवशी आपापले कुळाचार, कुळधर्म पाळून पूजन केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. काही ठिकाणी नैवेद्यामध्ये 5 दिवे, 5 कानोले, 5 मोदक अशा पद्धतीने केले जातं, तर काही ठिकाणी 9 दिवे, 9 मोदक, 9 कानोले अशा पद्धतीने हा नैवेद्य बनवला जातो. प्रत्येक ठिकाणची पद्धत किंवा प्रत्येक ठिकाणची जी परंपरा आहे ती वेगवेगळी असू शकते. या माघ पौर्णिमेबद्दल एक व्रतकथासुद्धा आहे. स्कंद पुराणातील रेवाखंडात माघ पौर्णिमेचे महत्त्व सांगणारी एक कथा आढळते. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर बसलेल्या एका गावात शुभव्रत नामक ब्राह्मण निवास करत होता. त्यांना वेदांचे उत्तम ज्ञान होते, मात्र पूजाविधी करण्यात त्यांचे मन रमेना. पैसा कमवण्यात ते नेहमी व्यस्त असत, मात्र वृद्धावस्थेत पूजाविधी कर्म केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. आयुष्यात काहीतरी पुण्य मिळावे यासाठी ते नियमितपणे पूजाविधी करू लागले. माघे निमग्ना सलिले सुशिते विमुक्त पापास्त्रे दिव प्रयांती या श्लोकाचा त्यांनी जप सुरू केला. सलग 9 दिवस या श्लोकाचा जप करून नर्मदा नदीत स्नान केले. त्यानंतर 10व्या दिवशी त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला. पैसे कमवण्याच्या नादात अनेक लोकांच्या भावना त्यांनी दुखावल्या होत्या. त्यांच्या वागणुकीचा त्रास अनेकांना झाला, मात्र माघ महिन्यातील 9 दिवस नर्मदा नदीत स्नान केल्यामुळे त्यांना पापातून मुक्ती मिळाली, अशी ही कथा आहे. याच दरम्यान माघ पौर्णिमेसंबंधी रामायणातही एक कथा आढळून येते. राणी कैकेयी यांनी श्रीरामांना वनवासात पाठवल्याचे कळताच पुत्र भरत मातेकडे आला. तिच्यावर क्रोधित झाला. या रागाच्या भरात भरताने कैकेयीला तुझी सर्व पुण्य कर्म नष्ट होतील, माघ पौर्णिमेच्या स्नानाचाही लाभ मिळणार नाही असा शाप दिला, अशी एक कथा सांगितली जाते. हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेची तारीख अतिशय शुभ मानली जाते. ती महिन्यातून एकदाच येते. धर्मातच काय तर सर्व शास्त्रात पौर्णिमेचे व्रत अत्यंत शुभ आणि फलदायी मानले गेले आहे. पौर्णिमा तिथी दर महिन्याला येते, परंतु दर महिन्याला हे व्रत केल्यास त्या व्यक्तीला वेगवेगळे परिणाम मिळतात. माघ महिन्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले गेले आहे. माघ महिना हा कार्तिक महिन्याप्रमाणेच शुभ मानला जातो. अशा स्थितीत माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे महत्त्व खूप जास्त आहे. ही तिथी श्रीहरीला समर्पित आहे, परंतु माघ पौर्णिमा देखील त्यापैकी विशेष आहे. या दिवशी भगवान नारायणाने मत्स्य अवतार घेऊन जगाचा उद्धार केल्याचे सांगितले जाते. या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये, तसेच कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न खाऊ नये. कोणत्याही परिस्थितीत या दिवशी कोणत्याही प्राण्याला उपाशीपोटी तुमच्या दारातून जाऊ देऊ नये. आपल्या महाराष्ट्रात या पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. नव्याची पौर्णिमा म्हणजे नवीन धान्याची पौर्णिमा असे म्हटले जाते, जिथे नवीन धान्यांची पूजा केली जाते. नव्याच्या पौर्णिमे दिवशी प्रत्येक घराघरात असं वेगवेगळ्या पद्धतीचा नैवेद्य बनवला जातो. बऱ्याच ठिकाणी हा नैवेद्य बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते, परंतु शक्यतो नैवेद्याचे जे पदार्थ आहेत ते सेमच असतात. जसं की हे दिवे लावले जातात, मोदक बनवले जातात, कानोले बनवले जातात, घुगऱ्या बनवल्या जातात, तसेच पोळ्या, भात, भाजी, आमटी, गूळ अशा पद्धतीने यावरती ठेवलं जातं. त्यानंतर दिवे लावून पहिल्यांदा देवाला ओवाळलं जातं आणि त्यानंतर चंद्राला ओवाळलं जातं. प्रत्येकाच्या परंपरेनुसार किंवा पद्धतीनुसार याची पद्धत थोडीशी वेगळी असू शकते. तर घरातील पूजा करून झाल्यानंतर चंद्राला सुद्धा ओवाळून घेतलं आणि त्यानंतर ही पूजा पूर्ण झालेली आहे. नैवेद्य भरत असताना कोणी सुपामध्ये भरतं, तर कोणी मोठ्या परातीमध्ये भरतं, तर ज्याची त्याची ही पद्धत असू शकते. हा सण शेतीशी संबंधित आनंदाचा सण आहे, जो सहसा माघ पौर्णिमेला साजरा केला जातो. शेतात नवीन पिकलेले धान्य घरी आणून निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा होतो. हा शेती संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण असून तो नवीन धान्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा सण कृषी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे, जो नवीन पिकाच्या स्वागताचा आनंद दर्शवतो. भूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा शेतीशी संबंधित सण आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.